नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आर.एस. देवडे, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, महात्मा फुले महाविद्यालय लातूर. आणि आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण सेकंड इयर BSc सेकंड इयरचं सिलेबस इंट्रोडक्शन आणि एक्झाम पॅटर्न. बघा, आता फर्स्ट इयर कंप्लीट झाल्याच्यानंतर फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला गेल्याच्यानंतर आपल्याला कोणते कोणते विषय निवडायचे आहेत आणि कोणते विषय आपण निवडू शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत. बघा, साधारणतः जर का आपण बघितलं तर फर्स्ट इयरला जे आहे तर फर्स्ट इयरला तुम्हाला एकंदरीत 3 विषय राहायचे. म्हणजे जर का आपण थोडक्यात बघितलं फर्स्ट इयर तुम्हाला कोणते कोणते पेपर होते, तर सपोज तुम्ही फर्स्ट इयरला असं कन्सिडर करून तुमचा जो ग्रुप आहे तो ग्रुप होता तुमचा फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर. हा तुमचा ग्रुप होता. या ग्रुपसोबतच तुम्हाला एक पेपर होता IKS. या ग्रुपसोबतच तुम्हाला एक पेपर होता कंपल्सरी इंग्लिश. ठीक आहे. दुसरा होता तुम्हाला एक तर हिंदी किंवा मराठी ऑप्शनल. आणि त्यानंतर जी असे काही पेपर तुम्हाला त्यामध्ये होते. मग आपल्याला हे पाहायचं आहे की सेकंड इयरला गेल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणते कोणते पेपर घेता येतात किंवा कोणते कोणते पेपर तुम्हाला निवडायचे आहेत. बघा, आता फर्स्ट इयरला असताना तुम्हाला जे 3 विषय होते, ठीक आहे, तर त्या 3 विषयापैकी त्याला आपण ऑप्शनल 1, ऑप्शनल 2 आणि ऑप्शनल 3 असं म्हणत होतो. म्हणजे तुमचा जो काही सपोज फिजिक्स जो आहे तो तुमचा ऑप्शनल 1 होता, सपोज इलेक्ट्रॉनिक्स जो आहे तो तुमचा ऑप्शनल 2 होता आणि कॉम्प्युटर जो आहे तो सपोज तुमचा ऑप्शनल 3 होता. ठीक आहे. तर मग यामध्ये तुम्हाला आता सेकंड इयरला कोणते कोणते राहतील, तर हे जे काही तुमचे 3 विषय होते फर्स्ट इयरला असताना, ठीक आहे, कन्सिडर करतात आपण कोणते तुमचे 3 विषय होते. तर एक होता तुमचा फिजिक्स, दुसरा होता इलेक्ट्रॉनिक्स आणि तिसरा होता तुमचा कॉम्प्युटर. आता या 3 विषयापैकी तुमच्याकडे चॉईस असणार आहे की कोणताही एक पेपर तुम्हाला रिमूव्ह करायचा. म्हणजे सेकंड इयरला आल्यानंतर तुम्हाला फक्त 2 पेपर असणार आहेत, तर यापैकी कोणताही एक पेपर तुम्हाला रिमूव्ह करायचा. आणि जो काही तुमचे 2 पेपर असतील त्या 2 पेपरपैकी तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे मेजर आणि एक पेपर घ्यायचा आहे मायनर. ठीक आहे. म्हणजे बघा, फर्स्ट इयर असताना तुम्हाला कोणता जो मेजर होता तो होता, परंतु तुम्हाला सेकंड इयरला आल्यानंतर तुमच्याकडे चॉईस आहे की कोणत्याही एका पेपरला तुम्ही मेजर करू शकता आणि कोणत्याही एका पेपरला तुम्ही मायनर करू शकता. म्हणजे सपोज एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला फिजिक्स मेजर करायचं आहे, इलेक्ट्रॉनिक्स मायनर करायचं आहे, ठीक आहे, आणि कॉम्प्युटर त्या ठिकाणी रिजेक्ट करायचा, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा मग समजा एखाद्याला असं वाटलं की मला इलेक्ट्रॉनिक्स जो आहे तो इलेक्ट्रॉनिक्स पेपरला मेजर करायचा आहे, फिजिक्सला मायनर करायचा आहे आणि कॉम्प्युटर जो आहे तुमचा कॉम्प्युटर तुम्हाला स्किप होईल या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला जो काही थर्ड ऑप्शनल आहे तो थर्ड ऑप्शनल या ठिकाणी नाही आहे सेकंड इयर आल्याच्यानंतर. म्हणजे तुम्ही या 3 पैकी कोणतेही 2 पेपर घेऊ शकता आणि त्या 2 पेपरपैकी कोणताही एक तुम्ही मेजर करणार आणि कोणताही एक तुम्ही मायनर करणार. आता आपण असं कन्सिडर करू की तुमच्याकडे जे काही 3 सब्जेक्ट आहेत, ठीक आहे, आपण असं म्हटलं की तुमच्याकडे आहे फिजिक्स, तुमच्याकडे आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि तिसरा आहे तुमच्याकडे कॉम्प्युटर. यापैकी समजा विद्यार्थ्याने काय केलं, तुमच्यापैकी एक XYZ विद्यार्थी आहे, त्याने सपोज फिजिक्स जो आहे तो फिजिक्स पेपर स्किप केला, इलेक्ट्रॉनिक्स जो पेपर आहे त्या इलेक्ट्रॉनिक्स पेपरला मेजर केलं आणि फिजिक्स जो आहे तो फिजिक्स पेपरला त्याने मायनर केला. असं कन्सिडर करू. म्हणजे काय की त्याचा सेकंड इयरला आल्यानंतर ऑप्शनल पेपर कोणता असणार, तर पहिला जे काही मेजर आहे तो पेपर कोणता आहे त्याचा इलेक्ट्रॉनिक्स आणि मायनर कोणता आहे तर मायनर पेपर आहे त्याचा फिजिक्स. मग तिसरा कॉम्प्युटर नसणार आहे. मग थर्ड इयरला आल्यानंतर त्याला पेपर कोणते कोणते असतील, तर असतील त्याचा ऑप्शनल 1 म्हणजे मेजर 1, नंतर ऑप्शनल 2 म्हणजे मायनर 1, त्यासोबत जी पेपर. आता जी पेपर कोणता आहे हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. तर जी पेपर कोणता आहे की जर का तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहे तर तुम्हाला 8 फॅकल्टीचा एखादा पेपर या ठिकाणी असणार आहे. मग तुमच्या त्या ठिकाणी लोकप्रशासनचा एखादा पेपर असेल किंवा इतिहासचा असेल किंवा भूगोलचा असेल किंवा एनी अदर जे काही 8 फॅकल्टी आहेत, अर्थशास्त्र असेल, 8 फॅकल्टीपैकी तुमचा हा पेपर असणार आहे. व्होकेशनल स्किल कोणता आहे, तर हे तुमचा प्रॅक्टिकल बेस आहे. म्हणजे जो तुमचा मेजर पेपर आहे, आता तुमचा मेजर पेपर कोणता होता या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स, तर इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या तुमच्या ठिकाणी असणार आहे हे तुमचं स्किल असणार आहे, जे स्किल पेपर आहे आणि हा काय थिअरी नाही, हा तुमचा प्रॅक्टिकल पेपर आहे. नंतर कोणता पेपर आहे तुम्हाला, तर नंतर आहे तुम्हाला AEC. आता AECचे 2 पेपर आहेत. कोणते कोणते बघा AECचे 2 पेपर, तर पहिला आहे तुम्हाला कंपल्सरी इंग्लिशवाला. ठीक आहे. म्हणजे इंग्लिश जो पेपर आहे तो इंग्लिश पेपर तुम्हाला कंपल्सरी आहे. त्यानंतर याच्यासोबत तुम्हाला दुसरा आहे AEC 2 म्हणजे कोणता, एक तर मराठी किंवा हिंदी या 2 पैकी ऑप्शनल पेपर. आणि समोर आहे तुम्हाला काय फील्ड प्रोजेक्ट. आता फील्ड प्रोजेक्ट तुम्हाला नाही आहे, ठीक आहे, फील्ड प्रोजेक्ट तुम्हाला नाही, मग तुम्हाला काय आहे तर तुम्हाला एक तर NCC, ठीक आहे, NSS किंवा मग म्हणजे यापैकी तुम्हाला कोणताही घ्यायचं आहे, योगा, हे ट्रिपल सी म्हणून याला कोर्स करिक्युलम हा तुमचा कोर्स आहे. असे एकंदरीत तुमचे सेकंड इयरला गेल्यानंतर पेपर राहतील. ठीक आहे. मग बघू आता आपण पेपर स्ट्रक्चर कसं असणार आहे, तो सिलेबस स्ट्रक्चर कसं असणार आहे. बघा, समजा आता आपण असं म्हटलं की तुमचा जो मेजर आहे तर तो मेजर कोणता होता, तर तुमचा मेजर होता तो इलेक्ट्रॉनिक्स हा पेपर होता. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स मेजर जर म्हटलं तर तुम्हाला काय असणार आहे बघा, तर इलेक्ट्रॉनिक्स मेजर पेपरचे 2 पेपर असेल तुम्हाला मेजरचे, म्हणजे हा मेजर 1 आणि हा असणार मेजर 2. या मेजर 2 पेपरचे प्रॅक्टिकल, म्हणजे हे या पेपरचं प्रॅक्टिकल आहे, हे या पेपरचं प्रॅक्टिकल आहे. मग मायनरमध्ये काय असणार, जसं की आपण म्हटलं होतं की तुमचे काय की तुम्ही काय घेतलं होतं, इलेक्ट्रॉनिक्स मेजर केलं होतं, ठीक आहे, आणि फिजिक्सला तुम्ही मायनर केलं होतं. ओके. तर मग या ठिकाणी मायनर तुमचा काय असणार आहे, फिजिक्स हा पेपर मायनर असणार आहे. मग या ठिकाणी हा इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर नसून तुम्हाला इथे MT मध्ये काय असेल की फिजिक्सचा जो काही पेपर आहे, फिजिक्सचा जो काही पेपर आहे तो पेपर तुम्हाला मायनरमध्ये असणार आहे आणि या फिजिक्सच्या पेपरचं हे प्रॅक्टिकल. ठीक आहे. म्हणजे सेकंड इयरला आल्यानंतर तुम्हाला एकूण पेपर किती आहेत, तर इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे म्हणजे मेजर विषयाचे 2 पेपर, ठीक आहे, आणि याचेच म्हणजे थिअरी पेपर आणि याचेच या 2 पेपरचे तुमचे काय 2 प्रॅक्टिकल. ओके. नंतर तुमचा फिजिक्स जो की तुमचा मायनर आहे, या मायनर थिअरी पेपर एक असेल आणि याचं एक प्रॅक्टिकल, म्हणजे एकंदरीत तुमचे 3 थिअरी झाले, ठीक आहे, आणि 3 प्रॅक्टिकल झाले. ओके. नंतर मग काय असणार तुमचा जेनेरिक इलेक्टिव्ह.
जनरल इलेक्टिव्हमध्ये काय असणार तुमचा की आता हा या ठिकाणी 8 वाल्या मुलांसाठी आहे. इलेक्ट्रॉनिक्स फॉर एव्हरीवन हा कोणता 8 वाले मुलं म्हणजे 8 वाले मुलं ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स येतील त्यांच्याकरिता आहे. परंतु तुम्ही सायन्सचे आहात तर मग तुमचा जनरल इलेक्टिव्ह कोणता असणार आहे तर आर्ट फॅकल्टीचा एखादा किंवा कॉमर्स फॅकल्टीचा एखादा असणार आहे. दोन्हीपैकी कोणता एक. ठीक आहे. त्यानंतर व्होकेशनल स्किल काय आहे तर मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमचा जो मेजर सब्जेक्ट असेल मेजर समजा तुमचा कोणता इलेक्ट्रॉनिक्स आहे तर मेजर सब्जेक्टचं हे काय तुमचं व्होकेशनल स्किल आहे. म्हणजे व्होकेशनल स्किल काय तुम्हाला या ठिकाणी त्याचं प्रॅक्टिकल असणार म्हणजे स्किल बेस्ड प्रॅक्टिकल असणार. ॲबिलिटी इनहान्समेंट कोर्समध्ये काय तुम्हाला मी म्हटलं होतं की तुम्हाला ॲबिलिटी इनहान्समेंट कोर्समध्ये 2 कोर्स आहेत ना. हा पहिला जो की तुमचा इंग्लिश कंपल्सरी आहे. ओके हा कंपल्सरी आणि दुसरा ॲबिलिटी इनहान्समेंट कोर्समध्ये तुम्हाला हिंदी मराठी उर्दू कन्नड पाली म्हणजे आता डिपेंड्स करते कॉलेजमध्ये कोणते कोणते विषय आहेत. ठीक आहे. आता एखाद्या कॉलेजमध्ये जसं की आता आमच्या कॉलेजमध्ये इंग्लिश आणि हिंदी ऑप्शनल दिलेला आहे तर इंग्लिश किंवा हिंदी या 2 पेपरपैकी तुम्ही कोणताही पेपर घेऊ शकता. नंतर काय तुमचं की करिक्युलम कोर्समध्ये याच्यापैकी तुम्ही कोणतेही घेऊ शकता. NCC NSS किंवा स्पोर्ट ठीक आहे कल्चरल ॲक्टिव्हिटी हेल्थ वेलनेस योगा किंवा फिटनेस हे तुमचा 2 क्रेडिटचा कोर्स आहे हा तुम्ही एक घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला सेकंड इयरला आल्याच्या नंतर लक्षात घ्या सेकंड इयरला आल्याच्या नंतर तुम्हाला किती थेरी पेपर आहेत आणि किती प्रॅक्टिकल पेपर आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर असं कन्सिडर करू आपण की तुमचे जे काही 3 पेपर आहेत पहिले सुरुवातीचे आहे ना तर थेरी आणि इथे घेऊ आपण प्रॅक्टिकल थेरी आणि प्रॅक्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे तुमचे 2 थेरी होते मेजरवाले बरोबर आहे. याला आपण मेजर असं म्हटलं. प्रॅक्टिकल याच विषयाचे 2 प्रॅक्टिकल होते मेजरवाले. आता याच विषयाचं तुमचं काय होतं एक स्किल होतं स्किल इनहान्समेंट कोर्स असं म्हटलं आपण है ना SEC हे जे या ठिकाणी आपण व्होकेशनल कोर्स असलेलं नाव दिलेलं आहे हे त्याला स्किल इनहान्समेंट कोर्स असं म्हटलं आपण एक. नंतर तुमचा जो काही मायनर आहे तर त्या मायनरचा एक पेपर आहे आणि याचा एक प्रॅक्टिकल आहे. ओके. त्यानंतर तुमचा AEC म्हणजे जो की त्यामध्ये तुमचा काय इंग्लिश कंपल्सरीवाला हा थेरी आहे. दुसरा AEC हा समजा तुमचा एक इंग्लिश किंवा मराठी हा आहे बरोबर आहे. याचा प्रॅक्टिकल नाही. तिसरा काय तुमचा इथं तुम्हाला हा ट्रिपल मधला घ्यायचा आहे. ट्रिपल जो तुमचा असेल तो ट्रिपल मध्ये स्पोर्ट वगैरे समथिंग जे काही तुम्ही घेणार आहात तो एक पेपर आणि याचबरोबर तुमचा कोणता असणार आहे जेनेरिक इलेक्टिव्ह जो की तुम्हाला 8 पॅकेटचा असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचे एकूण थेरी पेपर किती झाले तर बघा 2 3 4 5 6 7 थेरी पेपर तुम्हाला द्यायचे आहेत. नंतर 3 प्रॅक्टिकल आणि हे एक तुमचं स्किल एवढे तुम्हाला सेकंड इयरला पेपर असणार आहेत. ठीक आहे. बघा